पुढच्या बातमीकडे वळूयात। डोंबिवलीमधील डॉक्टर मारहाण प्रकरणामध्ये शिंदेचा नगरसेवक रमेश म्हात्रेला अटक झालेली आहे। नगरसेवक रमेश म्हात्रेला आज कोर्टामध्ये व्हीसीद्वारे हजर केलं जाणार आहे। अटकेनंतर प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे रमेश म्हात्रे रुग्णालयामध्ये दाखल झालाय। डॉक्टर मारहाण प्रकरणी शास्त्रीनगर रुग्णालयामधील कर्मचाऱ्यांचा संप होतोय। रुग्णालयात घुसून महिला डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांना अमानुष मारहाण करणारा शिवसेनेचा नगरसेवक रमेश सुखऱ्या म्हात्रेला अखेर अटक करण्यात आली आहे। मगरूर नगरसेवक रमेशच्या अटकेसाठी राजकीय दबाव वाढल्यानंतर रात्री उशिरा पोलिसांनी कारवाई केली। पण आधी शिवीगाळ आणि मारहाण करणारा मगरूर नगरसेवक रमेश अटकेनंतर मात्र लगेचच आजारी पडलाय। महिला डॉक्टर आणि नर्सला जोरात मारहाण करणाऱ्या रमेश म्हात्रेला अटकेनंतर हायपर टेन्शन झाल्याचं कळतंय। त्यामुळे त्याची रवानगी कोठडीतून थेट ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आहे। ज्या महिला डॉक्टर आणि नर्सवर रमेशनं हात उचलला होता त्याच पेशाचे लोक आता त्याच्यावर उपचार करतायत। त्याला इतकं हायपर टेन्शन आलंय की त्याला आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे। त्यामुळे आधी मारहाण आणि नंतर अटकेपर्यंत धडधाकट असलेला रमेश आजारी कसा पडला असा प्रश्न निर्माण झाल्यानं त्याच्या समर्थकांमध्ये मात्र चिंता आहे। दुसरीकडे रमेश म्हात्रेचं नगरसेवक पद रद्द करा अशी राजकीय मागणीही जोर धरू लागली आहे। डोंबिवलीत झालेल्या या मारहाणीचा मुद्दा सभागृहात आदित्य ठाकरेंनी उचलला। मारहाण करणाऱ्या मिंधेंच्या नगरसेवकाला बरखास्त करून डोंबिवलीत धिंड काढली पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली। त्या नगरसेवकांनी हात उचलला आणि त्या डॉक्टरांना मारहाण केली। अध्यक्ष महोदय, किती गंभीर प्रकरण आहे। त्या नगरसेवकावर कारवाई व्हावी आणि त्या नगरसेवकाला त्याच्या पदावरनं बरखास्त केलं पाहिजे अध्यक्ष महोदय, नाही तर हा महाराष्ट्र शांत बसणार नाही अध्यक्ष महोदय। शासनाने याची दखल घ्यावी, नोंद घ्यावी। अटक कोणालाही झाली असेल तरी नगरसेवकाबद्दल काय, त्याला कोणी अटक केली आहे का, त्याची परेड कोणी काढली आहे का, त्याला बरखास्त केलंय का, मुख्यमंत्र्यांचे हात आता पण बांधलेत का कोणीतरी, हे देखील उत्तर यावं। वैद्यकीय सेवेमध्ये रुग्णांची सेवा करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना अशा पद्धतीची धक्काबुक्की मारहाण करणं योग्य नाही। आमच्या नगरसेवकांना निश्चितपणाने या बाबतीतली उचित समज पक्षाच्या नेतृत्वाकडून दिली जाईल। मंत्रालयाच्या 6व्या माळ्यावर सत्यनारायणाचं पाठ मांडून त्याच्यामध्ये तुमच्या गृहमंत्री पदाची पूजा घाला, सगळे गुंड मिंदे सेना पोचते। कल्याण डोंबिवली प्रकरणामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्नच नाही। या गुंडांना आणि ज्यांनी मारहाण केली त्याला सोडलं जाणार नाही। त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी देवेंद्रजी फडणवीस, गृह खातं, पोलीस डिपार्टमेंट अतिशय सक्षम आहे। जी काही घटना झाली त्याबद्दल मी पहिला दिलगिरी व्यक्त करतो आणि मी ठासून सांगतो या ठिकाणी का मी महिला डॉक्टरवर हात उचललेला नाही। ही जी टीव्ही फुटेजमध्ये, सीसी कॅमेरा फुटेजमध्ये जे येते कॅमेऱ्याचा अँगल मुळे येत असेल तर दोषी आढळणाऱ्यांविरोधात पक्षांतर्गत कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असं ट्विट खासदार श्रीकांत शिंदेंनी केले। शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना झालेली मारहाण अत्यंत निषेधार्ह आहे। एक डॉक्टर म्हणून मला माहिती आहे की रुग्णसेवा ही केवळ नोकरी नसून मानवतेची सेवा आहे। कायदा हातात घेणाऱ्या कुणालाही माफी दिली जाणार नाही आणि दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल। पक्षाची भूमिकाही स्पष्ट आहे। या हल्ल्यात सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला पक्ष पाठीशी घालणार नाही। दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध पक्षांतर्गत कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल।